नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? आपल्या शरीरातील अनेक आजारांची सुरुवात पोटातून होऊ शकते. जर तुमचं पोट नीट काम करत नसेल तर इम्युनिटी कमजोर होते, त्वचा खराब होते, वजन वाढतं किंवा कमी होतं आणि शरीरातून हळूहळू खराब होतं. पण सगळ्यात मोठी चूक काय आहे? आपण रोज असे काही पदार्थ खातो जे आपल्या पोटाला नुकसान करत आहेत. आज मी तुम्हाला सांगणार आहे 7 असे पदार्थ जे तुम्ही आजच टाळले नाहीत तर भविष्यात मोठा धोका होऊ शकतो. आपल्या पोटात लाखो चांगले बॅक्टेरिया असतात. यालाच म्हणतात गट हेल्थ मायक्रोबायोम. हे बॅक्टेरिया अन्न पचवायला मदत करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात, मूड आणि एनर्जी सुद्धा सुधारतात. पण चुकीचे पदार्थ खाल्ले तर चांगले बॅक्टेरिया कमी होतात, वाईट बॅक्टेरिया वाढतात आणि सुरू होतो आजारांचा प्रवास. एक, प्रोसेस्ड आणि जंक फूड. बर्गर, पिझ्झा, चिप्स, पॅकेज स्नॅक्स. नुकसान: केमिकल्स आणि प्रिझर्वेटिव्हज गटला नुकसान करतात. पचन प्रक्रिया स्लो होते. परिणाम: गॅस, ॲसिडिटी, ब्लोटिंग. 2. जास्त साखर, शुगर, मिठाई, केक, कोल्ड ड्रिंक्स. नुकसान: वाईट बॅक्टेरिया वाढतात, शरीरात सूज, इन्फ्लेमेशन वाढते. परिणाम: वजन वाढते, अधिक डायबिटीसचा धोका वाढतो. 3. तळलेले पदार्थ, फ्राईड फूड. समोसा, भजी, पकोडे. नुकसान: गट लाइनिंग खराब होते. परिणाम: ॲसिडिटी, अधिक हार्ट प्रॉब्लेम्स. 4. आर्टिफिशियल स्वीटनर्स, शुगर फ्री प्रोडक्ट्स, डाएट ड्रिंक्स. नुकसान: गट बॅक्टेरिया इम्बॅलन्स. परिणाम: डायजेशन खराब, अधिक क्रेविंग्स वाढतात. 5. जास्त डेअरी प्रॉडक्ट्स, दूध, चीज, बटर जास्त प्रमाणात. नुकसान: लॅक्टोज इंटॉलरन्स. परिणाम: गॅस, पोट फुगणे. 6. अल्कोहोल, दारू. नुकसान: गट लाइनिंग डॅमेज. परिणाम: लिव्हर आणि डायजेशन समस्या. 7. कमी फायबर असलेला आहार, भाज्या कमी, जंक जास्त प्रमाणात खाणे. नुकसान: चांगल्या बॅक्टेरियांना पोषण मिळत नाही. परिणाम: बद्धकोष्ठता, अधिक पोटाचे आजार सुरू होतात. सोल्युशन: हे वरील सर्व पदार्थ टाळा आणि हे सुरू करा. ताजे फळे आणि भाज्या, दही, ताक, प्रोबायोटिक्स, फायबरयुक्त आहार, भरपूर पाणी. तुम्ही आज जे खात आहात तेच तुमचं उद्याचं आरोग्य ठरवणार आहे. आज थोडा बदल केला तर भविष्यात मोठे आजार टाळता येतील. अजून वेळ गेलेली नाही, आजपासून सुरुवात करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हेल्थ संबंधी तसेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. इथे आम्ही रोज आरोग्यविषयक उपयुक्त माहिती देत असतो. पुन्हा भेटूया अशाच एका आरोग्यदायी व्हिडिओसोबत. तोपर्यंत निरोगी रहा, आनंदी रहा. धन्यवाद. सूचना: या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे. ही वैद्यकीय सल्ला नाही. आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या. आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल.